Mark your present very fast. Riddhi, Kanishka, Aisha, Mamta, Yash. Okay, so let's start. Uh, Riddhi, Mamta, and Yash. Lesson number 17, safety first. Okay, Aisha and Kanishka, yours will be started after finishing this. Okay, pay attention. Everyone should pay attention over here. In cities and towns, the roads are very busy with traffic. Yes, we know. तुम्हाला माहिती आहे ना की सिटीमध्ये आणि टाउनमध्ये रोडवर भरपूर ट्रॅफिक असते. येस, खूप गाड्या एकत्र चालत असतात. तुम्ही पाहिलंय का कधी? हॅव यू एव्हर एक्सपिरियन्स ट्रॅफिक ऑन सिटी रोड? Yes or no? Write it in the chat box. Yes. Okay. So let's see. While on a road, we should follow safety rules. मग एवढी ट्रॅफिक आहे. Too many vehicles are running on a city roads. So we should think of our safety first. Right? आपल्याला आपल्या सेफ्टीचा पहिल्यांदा विचार करायला हवा. Because it can harm us very dangerously. We may meet with an accident. Okay? So we have to follow some safety rules. मग हे सगळं आपल्यासोबत होऊ नये म्हणून आपल्याला काही सेफ्टी रूल्स फॉलो करावे लागतात. सो व्हॉट आर these सेफ्टी रूल्स दॅट वी आर गोइंग टू लर्न टुडे? फर्स्ट, रिमेंबर टू वॉक ओनली ऑन फुटपाथ. बघा, तुम्ही पाहू शकता इथे सगळं ट्रॅफिक चालू आहे आणि माणसं कुठे चालत आहेत? फुटपाथवर चालत आहेत. जिथे जिथे तुम्हाला फुटपाथचा वापर करता येईल तिथे नेहमी फुटपाथ वरूनच चालायचं आहे. इफ यू आर वॉकिंग, ओके, जर तुम्ही चालत आहात तर तुम्ही फुटपाथचाच वापर करायचा आहे. सेकंड रूल इज क्रॉस अ रोड ओनली ॲट अ झेब्रा क्रॉसिंग. तुम्ही पाहिलंय का रस्त्यावर ब्लॅक व्हाईट अशा लाईन्स ड्रॉ केलेल्या असतात. याला काय म्हणायचं? याला म्हणायचं झेब्रा क्रॉसिंग. ओके, व्हॉट्स दिस झेब्रा क्रॉसिंग इज यूज फॉर? या झेब्रा क्रॉसिंगच्या अगोदरच गाडी थांबते आणि तुम्ही त्याच्यावरून क्रॉस करू शकता. त्यामुळे तुम्हाला काहीही गाडीची कोणत्याही प्रकारची इजा होऊ शकत नाही. म्हणजे झेब्रा क्रॉसिंग हे इथून गाडी पास होत नाही. यू कॅन सी ओव्हर हिअर. येस, त्यामुळे तुम्ही तिथून आरामात क्रॉस करू शकता. गाड्यांच्या मधून क्रॉस करायचं नाही. जेव्हा सिग्नलला गाड्या थांबतात तेव्हा झेब्रा क्रॉसिंगचा वापर करूनच क्रॉस करायचा आहे. क्रॉस द रोड when the pedestrian light turns green. जेव्हा तुमच्या सिग्नलची लाईट ग्रीन होते तेव्हाच तुम्हाला काय करायचं आहे? रस्ता क्रॉस करायचा आहे. If there is no zebra crossing, look at your right, then to your left and again to your right. Then cross carefully. बघा, पण कधी कधी सगळ्या रस्त्यांना झेब्रा क्रॉसिंग नसते आणि तिथून तुम्हाला क्रॉस करावं लागतं. मग अशा वेळी काय करायचं आहे? पहिल्यांदा तुमच्या उजव्या बाजूला वळून पहा गाडी येते का, नंतर डाव्या बाजूला वळून पहा गाडी आहे का, परत एकदा तुमच्या उजव्या बाजूला वळा आणि त्यानंतर रस्ता क्रॉस करा. ओके, हे हे रूल समजलेत का? While on a road, what should you follow? Remember to walk only on footpath. नेहमी फुटपाथ वरच चालायचं आहे. Cross a road only at a zebra crossing. झेब्रा क्रॉसिंग वरनच रस्ता क्रॉस करायचा आहे. Cross the road when the pedestrian light turns green. सिग्नलचा लाईट जेव्हा ग्रीन होतं तेव्हाच रस्ता क्रॉस करायचा आहे. If there is no zebra crossing, look at your right, then look at your left and look at your right again and then you are ready to cross. जेव्हा झेब्रा क्रॉसिंग नसेल तेव्हा पहिल्यांदा तुमच्या उजव्या बाजूला वळा, नंतर डाव्या बाजूला पहा, परत नंतर उजव्या बाजूला पहा, गाडी येत नाही याची खात्री करा आणि तेव्हाच रस्ता क्रॉस करा. ओके, ना देर आर सम मोर सेफ्टी रूल्स. मग फक्त रस्त्यावर चालणे, रस्त्यावर चालताना
गाड्या येतात की नाही ते पाहणे, रस्त्यावर चालताना वेगवेगळी काळजी घेणे, फुटपाथवरून चालणे, हे एवढेच सेफ्टी रूल्स नाहीत. तर तुमच्यासाठी अजून काही सेफ्टी रूल्स आहेत ते आपण पाहणार आहोत. वी मस्ट रिमेंबर दॅट इट इज नॉट सेफ. काही गोष्टी आपण करतो त्या आपल्यासाठी बरोबर नाहीत, सेफ नाहीत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बघा त्या कोणकोणत्या आहेत. टू गेट इन और गेट डाऊन फ्रॉम अ मूव्हिंग बस. बघा हा मुलगा काय करत आहे. दिस पिक्चर इज शोइंग गिविंग यू द राईट मेसेज ऑर अ रॉंग. सांगा तो मुलगा करत आहे ती गोष्ट राईट आहे की रॉंग आहे. Wrong. कधीही कधीही चालणाऱ्या गाडीत चढायचं नाही किंवा चालणाऱ्या गाडीतून चालू गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करायचा नाही. टू स्टँड ऑन द फुटबोर्ड ऑफ अ बस. आणि जिथे फुटबोर्ड असतो बसचा त्याच्यावर कधीही उभं राहायचं नाही. दॅट मे बी व्हेरी हार्मफुल टू यू. टू कीप अवर हेड और हँड आउट ऑफ अ मुव्हिंग व्हेकल. काही काही जणांना सवय असते चालत्या गाडीतून अशा प्रकारे डोकं आणि हात बाहेर काढण्याची. मग हे राईट आहे की रॉंग आहे सांगा मला. Wrong. रॉंग. दिस वन इज रॉंग बिकॉज इट कॅन हार्म यू. मागून जर वेगाने दुसरा व्हेकल आलं, दुसरी गाडी आली तर त्याच्यामुळे तुम्हाला खूप मोठा ऍक्सिडेंट होऊ शकतो तुमचा. सो इट इज व्हेरी हार्मफुल. ओके. टू प्ले ऑन दी रोड अँड नियर ओपन ड्रेन. बघा रस्त्यावर आणि जिथे उघडी गटार आहेत अशा ठिकाणी खेळणं टाळा. रस्त्यावर खेळण्याने गाडी येऊ शकते, तुम्ही पळत असता, तुमचं लक्ष नसतं, त्यामुळे दिस कॅन हार्मफुल यू. ओके, दिस कॅन बी व्हेरी हार्मफुल फॉर यू. देन टू थ्रो लिटर ऑन द रोड ॲज समवन मे स्लिप अँड फॉल. बघा काही जण कचरा फुटपाथवर टाकतात. सो दिस इज व्हेरी व्हेरी रॉंग मेथड. बिकॉज जर तुम्ही असं फळांची सालं किंवा कोणत्याही तुमचं पॅकेट्स खाऊचे जर तुम्ही रस्त्यावर टाकले, कोणाचा पाय पडला तर तो व्यक्ती घसरून पडू शकतो, त्याला लागू शकतं. अदरवाईज तो रोडवर पडला तर गाडीने त्याला काही हानी पोहोचू शकते. सो दिस मे बी व्हेरी डेंजरस. आपण टाकताना विचार करत नाही की ही एवढीशी गोष्ट आहे, पण त्या गोष्टीमुळे कोणी पडू शकतं आणि त्याला सिरियस इंजुरी होऊ शकते. सो अवॉइड डुईंग दॅट. ओके. आता मला सांगा तुम्हाला हे सिग्नल लाईटचा अर्थ माहिती आहे का. रेड लाईट, अंबर लाईट अँड ग्रीन लाईट, व्हॉट दे से. सांगा मला, कोण सांगणार. सिग्नल लाईट्स काय काय सांगतात आपल्याला. चला कोण सांगणार. सिग्नलची ग्रीन लाईट, रेड लाईट आणि अंबर म्हणजे येलो लाईट आपल्याला काय सांगते. येस रिद्धी. Yes, let's say stop. हम्म. Green, let's say go. हम्म. Yellow, let's say ready. येस, बी रेडी. गुड. अजून कोण सांगणार. What do the signal lights told us? What they tell us? Yes, Kanishka. Red light, we stop. Hmm. Green light will be go. Yellow light. Yellow light says be ready to go. Okay. Yellow light, we ready to go. Green light, Go. go. Yash. Red light stop. Green light, go. Yellow light, Be ready. Yellow light says be ready. Okay. yellow Next. light, be ready. काही क्वेश्चन आन्सर्स आहेत that we are going to do.
Tell me, answer the following questions. Is it safe to play on the road? सांगा कोण सांगणार? Is it safe to play on the road? रस्त्यावर खेळणं सेफ आहे का? यश? No. No. Next. Where should you cross the road? सांगा रोड तुम्ही कुठून क्रॉस केला पाहिजे? Where should you cross the road? रिद्धी? Zebra crosser. Zebra crossing. Okay. Next. What can happen if you throw a banana skin on the road? जर तुम्ही केळ्याचं साल रस्त्यावर फेकलं तर काय होईल? ममता तू सांगणार का? मराठीत सांगितलं तरी चालेल ममता. Our Okay. Tell me what can happen if you throw a banana skin on a road? तुम्ही केळ्याचं साल रस्त्यावर टाकलं तर काय होईल? येस कनिष्का. आपण पडू शकतो. आरुष 4 वाजताचा क्लास आहे. अगोदरच जॉईन व्हायचं आहे 5 मिनिटं. तू नेहमी लेसन संपल्यावर जॉईन होतोस. चला अजून कोण सांगणार? व्हॉट कॅन हॅपन इफ यू थ्रो अ बनाना स्किन? रिद्धी? पण पडू शकतो. आयशा? आपण पाय घसरून पडू शकतो. Someone get fall. Okay. C. Someone get sleep and can fall also. Okay. Next. Tick right and the correct and wrong statement. Okay. Right or wrong सांगायचं आहे. We should travel on the footboard of a bus. Right or wrong? R किंवा W लिहा चॅट बॉक्स मध्ये. We should travel on a footboard of a bus. बसच्या फुटबोर्डवर आपण ट्रॅव्हल करायचं. राईट और रॉंग? येस यश? Wrong. Wrong. Next. We should keep our head out of moving vehicle. Riddhi, we should keep our head out of moving Wrong. vehicle. Wrong. Next. We should cross the road at a zebra crossing. We should cross the road at a zebra crossing. Aisha? Right. Yes. And next you have to color this picture. Okay, so standard first. Have you understood the lesson and the question answers also? Tell me. Yes. Okay. Now pay attention to the second standards lesson, and after that you can write. Okay. And after that you can write your question and answers. Now second standard.
Okay, second standard unit 5 festivals. Okay, this lesson we are going to start today. Yes, Aisha, Kanishka, Pallab, Devang, pay attention. Everyone pay attention. First standard also. माझा आवाज क्लिअर येतो सगळ्यांना? Am I audible clearly to each and everyone? Okay. See, in India, we observe many different festivals. On festival days, people greet one another and spread joy and happiness. बघा, आपण भारतामध्ये राहतो. We are living in India and we celebrate many festivals, right? तुम्ही वेगवेगळे फेस्टिवल सेलिब्रेट करता की नाही? Yes? Yes. So, what do we do in festivals? आपण या फेस्टिवल मध्ये सणांमध्ये आपण काय करतो? सगळ्यांना भेटतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो, मिठाई वगैरे देतो. Yes. So first festival is Janmashtami. People celebrate the birth of Lord Krishna by fasting and singing bhajans and songs. बघा, जन्माष्टमीचा उत्सव कृष्णासाठी उपवास धरून आणि कृष्णासाठी भजन आणि गाणी म्हणून जन्मस्त जन्माष्टमीचा उत्सव सेलिब्रेट केला जातो. द डे आफ्टर दिस इज सेलिब्रेटेड एज दहीहंडी आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी सेलिब्रेट केली जाते. पूर्ण देशभरात सगळीकडे दहीहंडी बांधली जाते आणि वेगवेगळी गोविंदा पथकं येऊन ती दहीहंडी फोडतात. यंगस्टर्स फॉर्म अ ह्युमन पिरॅमिड टू ब्रेक द हंडी टू गेट द गुडीज इनसाइड. आणि मग बक्षीस मिळवण्यासाठी तरुण वर्ग काय करतो, युवा वर्ग काय करतो, एक मोठा मनोरा बांधतो आणि त्याच्यावर चढून एक गोविंदा हंडी फोडून टाकतो. येस, पाहिलं ना तुम्ही जन्माष्टमी कशी सेलिब्रेट करतात? येस और नो? हॅव यू सीन? येस. ओके. तिच्या आमची ते जन्माष्टमी साजरी करतात. येस. नेक्स्ट इज ओणम. ओणम इज अन इम्पॉर्टंट फेस्टिवल ऑफ केरला. बघा, ओणम हा केरळाचा एक खूप महत्वाचा उत्सव असतो. इट इज अ हार्वेस्ट फेस्टिवल सेलिब्रेटेड इन ऑगस्ट और सप्टेंबर. आणि हा फेस्टिवल ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये सेलिब्रेट केला जातो. द doorway is decorated with floral design called pokalam. They prepare a special dish called payasam. बघा, दरवाजात फुलांची रांगोळी काढली जाते जिला पोकालम असं म्हणतात. आणि त्या दिवशी त्यांच्याकडे एक स्पेशल पदार्थ बनवला जातो, पायसम नावाचा. बोट रेसिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट इव्हेंट इन दिस फेस्टिवल. आणि या फेस्टिवलच्या वेळी नौका रेस लावली जाते. बघा, मोठमोठ्या नौका असतात आणि त्यांची रेस लावली जाते. These boats called as chundans or snake boat. त्यांना चुंदन किंवा स्नेक बोट असं म्हणतात. Around temple, elephants are decorated and taken out in procession. देवळाच्या सभोवती हत्तीला खूप छान सजवलं जातं आणि जशी यात्रा काढली जाते, ओके, दिंडी काढली जाते. नेक्स्ट आहे नवरोज. Nowruz, it is a new year festival of the Parsis. They wear new clothes and visit the fire temple. They wish one another Sal Mubarak. नवरोज हा सण पारसी लोकांमध्ये न्यू इयर फेस्टिवल म्हणून सेलिब्रेट केला जातो. या दिवशी ते नवीन कपडे घालतात, एजियरी फायर टेम्पलला जाऊन प्रार्थना करतात आणि सगळ्यांना एकमेकांना साल मुबारक म्हणून विश करतात. नेक्स्ट आहे दुर्गा पूजा. This 10-day festival is widely celebrated in West Bengal. पश्चिम बंगालमध्ये 10 दिवस हा उत्सव साजरा केला जातो. Idols of goddess Durga are set up in pandal and worship for 9 days. 9 दिवस पंडालमध्ये दुर्गा मातेची पूजा केली जाते. On the 10th day, the idol are immersed in rivers or lake. आणि 10व्या दिवशी या दुर्गा मातेच्या प्रतिमेचं विसर्जन केले जातं नदीमध्ये किंवा तलावामध्ये. In North India, the first 9 days of the festival is celebrated as Navratri.
उत्तर भारतामध्ये या सणाचे 9 दिवस नवरात्री म्हणून सेलिब्रेट केले जातात. इट इज टू रिमेंबर लॉर्ड रामाज विक्ट्री ओव्हर रावणा. रामाने रावणावर मिळवलेला विजय म्हणून हे सेलिब्रेट केलं जातं. Effigies of the demon king Ravana are burnt on the 10th day, which is called विजयादशमी or दशेरा. मग विजयादशमी किंवा दसऱ्याच्या दिवशी रावणाचा पुतळा बनवला जातो आणि त्या पुतळ्याला जाळलं जातं. ओके. In southern and western India, the Navratri festival is devoted to goddess Amba. मग दक्षिण भारतात आणि पश्चिम भारतात म्हणजे आपल्याकडे नवरात्रीचा फेस्टिवल अंबा मातेची स्थापना करून साजरा केला जातो. इन वेस्टर्न इंडिया कम्युनिटी डान्सेस कॉल्ड रास गरबा और दांडिया रास आर ऑर्गनाइज. मग पश्चिम भारतामध्ये लोक रास गरबा किंवा दांडिया रास ऑर्गनाइज करतात आणि दांडिया खेळतात. येस. आताच आपण सेलिब्रेट केलं की नाही नवरात्री. बिफोर दिवाळी वी हॅव सेलिब्रेटेड नवरात्री. डू यू रिमेंबर? येस. येस और नो? केलं ना सगळ्यांनी सेलिब्रेट? ओके. Then comes Diwali. Just now we have celebrated Diwali. Diwali is celebrated all over India. It is a festival of lights. People clean and decorate their houses with colorful lantern and earthen lamp. Colorful rangolis are made at the entrance of houses. People wear new clothes and worship goddess Lakshmi. Sweets and gifts are exchanged and firecrackers are burst. We should be careful while bursting firecracker. बघा, दिवाळी पूर्ण भारतात साजरी केली जाते आणि याला आपण दीप महोत्सव म्हणजे फेस्टिवल ऑफ लाईट्स असं म्हणतो. राईट. People clean and decorate their house with colorful lantern and earthen lamp. मातीच्या पणत्या लोक काय करतात, घराला स्वच्छ करतात आणि डेकोरेशन साठी काय काय वापरतात, कंदील आणि मातीच्या पणत्या वापरून घर सजवतात. मातीच्या पणत्या लावून घर सजवतात. घराच्या वरांड्यात छान छान रंगांनी रांगोळी काढली जाते. लोक नवीन कपडे घालतात आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात. एकमेकांना भेटून मिठाई आणि गिफ्ट सुद्धा दिले जातात. फटाके फोडले जातात. पण हे फटाके फोडताना आपण आपली काळजी घेतली पाहिजे. येस. नाव कम्स ईद उल फितर. ईद उल फितर इज अन इम्पॉर्टंट फेस्टिवल ऑफ द मुस्लिम. ईद उल फितर हा मुस्लिम धर्मियांचा एक महत्वाचा सण मानला जातो. इट मार्क्स द It marks the end of the Ramzan, the holy month of fasting. मग रमझानचा पूर्ण महिनाभर हे मुस्लिम धर्मीय लोक काय करतात, उपवास धरतात. आणि हा उपवास रमजानचा महिना जेव्हा संपतो तेव्हा हा उपवास सोडण्यासाठी ईद सेलिब्रेट केली जाते. People dress in fine clothes. They offer namaz or prayers in the mosque. People greet and wish one another Eid Mubarak. People eat a special dish called sevaya. मग लोक एकमेकांना भेटतात, छान छान कपडे घालतात, मस्जिद मध्ये जाऊन प्रार्थना करतात, नमाज म्हणतात आणि सेवैया अशी एक छान शिरखुर्मा किंवा सेवैया अशी एक छान डिश बनवतात. ओके. अंडरस्टूड टिल हियर? समजलं इथपर्यंत? Yes, everyone got till here? Next is Holi. Who will tell me about Holi? No, sorry, wait.
Then comes Guru Purab. Guru Purab, just now it has been celebrated on Friday. Okay. Guru Purab is celebrated by Sikhs to remember their 10 Sikh Gurus and their noble deeds. Guru Purab हा सण कोणाकडून सेलिब्रेट केला जातो? शीख धर्मियांकडून सेलिब्रेट केला जातो. आणि या दिवशी हा सण ते का, हा उत्सव ते का साजरा करतात? त्यांनी त्यांचे झालेले 10 गुरु आणि त्यांनी केलेले कार्य यांच्यासाठी शीख धर्मीय लोक गुरुपुरब हा फेस्टिवल सेलिब्रेट करतात. It is also marked as the birth anniversary of their first guru, Guru Nanak. मग शीख धर्मियांचे पहिले गुरु, गुरु नानक यांची बर्थ अॅनिव्हर्सरी, ओके, यांची जयंती म्हणून सुद्धा हा उत्सव साजरा केला जातो. द गुरु ग्रंथ साहिब, which is the holy book of Sikh, is taken out in procession. Food is served for free at community kitchens called लंगर्स. मग यावेळी काय केलं जातं? या दिवशी काय केलं जातं? गुरु ग्रंथ साहेब, आपण शिकलोय ना, द होली बुक ऑफ सिख इज कॉल्ड एज गुरु ग्रंथ साहेब. मग त्या बुकला तिची दिंडी काढण्यात येते, तिला मिरवण्यात येतं आणि गुरुद्वारामध्ये लंगर लंगर सगळ्यांना फ्री जेवण देण्यात येतं, ज्याला लंगर म्हटलं जातं. होली is a festival of colors. You all love Holi, right? Children use water guns, पिचकारी टू स्प्रे वॉटर ऑन वन अनादर. मुलं काय करतात? पिचकारी आणि वॉटर गन यूज करतात आणि एकमेकांवर पाणी उडवतात. Adults wear colors. It is the festival of merriment and joy. लोक मोठे व्यक्ती काय करतात? एकमेकांना रंग लावून हा उत्सव साजरा करतात. We should not play holy with colors containing chemicals. मग आपण केमिकल असणाऱ्या रंगांसोबत होळी खेळणं पूर्णपणे टाळायचं आहे. ओके, अंडरस्टूड टिल हिअर? समजलं इथपर्यंत? नीट लक्ष द्या, मी एकेकाला एकेका फेस्टिवल बद्दल सांगायला सांगणार आहे. पे अटेन्शन व्हेरी क्लिअरली. नेक्स्ट कम्स क्रिसमस. Christmas is celebrated every year on 25th December as the birthday of Lord Jesus Christ. येशू ख्रिस्तांचा जन्म म्हणून प्रत्येक वर्षी 25 सप्टेंबर या दिवशी क्रिसमस सेलिब्रेट केला जातो. People wish Merry Christmas to each other and exchange sweet and gifts. लोक एकमेकांना मेरी क्रिसमस म्हणून शुभेच्छा देतात आणि मिठाई आणि गिफ्ट्स देतात. Christmas trees are decorated with lights and bells. Christmas carols are sung. मग अशा प्रकारे क्रिसमस ट्रीला सजवलं जातं लाईट्स अँड बेल्सनी आणि गाणी म्हटली जातात. देन कम्स पोंगल. पोंगल इज अन इम्पॉर्टंट फेस्टिवल ऑफ तमिळनाडू. तमिळनाडू येथील महत्वाचा उत्सव म्हणजे पोंगल. इट इज सेलिब्रेटेड फॉर 4 days इन जानेवारी. जानेवारी महिन्यात 4 दिवस हा उत्सव साजरा केला जातो. The rain, the sun, the cattle are worshipped as they bring a good harvest of crop. मग या पोंगल या सणाच्या दिवशी पाऊस, सूर्य आणि गुरे यांची पूजा केली जाते, कारण यांच्यामुळे चांगलं पीक मिळतं असं मानलं जातं. A special dish called pongal made of rice and jaggery is eaten. आणि यावेळी गूळ आणि भातापासून तयार केलेली एक स्पेशल डिश, एक असा विशिष्ट असा पदार्थ ज्याला पोंगल नाव आहे, तो बनवला जातो आणि खाल्ला जातो. ओके, अंडरस्टूड टिल हियर? येस. हु विल टेल मी अबाउट दिवाळी? दिवाळी बद्दल कोण सांगणार मला? सांगा. In कनिष्का. English. In English. I want answer in English. Okay. Now tell me, who will tell? 2 or 3 sentences you can tell, like we wear new clothes,
We lighten the lamp, we clean our houses. We... Yes, Aisha? Diwali. Hmm? Diwali is festival Hmm? of Diwali. E light. Diwali is festival of lights. People clean our house Hmm. and And decorated hmm? light and rangoli Hmm? and made sweet sweet Hmm? and Ye- give Hmm? each other. टीचर हो गया. Okay, fine. Tell me something about Holi. Who will tell me about Holi? Who will say two to three sentences about Holi? चला सांगा. Yes, Vallabh. Yes, टीचर. बोल. Holi is Hmm? a festival Hmm? of colors. Yes. And You can use hmm? hot agar, fresh toner to stay water on one another. Good. Okay, now the question answers. Which festival is called the Festival of Colors? Which festival is called the Festival of Colors? Yes. Teacher, मैं सांगू. Devank. Devank. Holy. Holy is Hmm? color. Holi is called the Festival of Colors. Holy is called the festival of color. Color. Okay, good. Next. Name the demon king whose effigy is burned on Dashera. Whose effigy is burned on Dashera? Aisha? Ravan, Yes. then Demon King. Yes. Next, name the boats used for racing during Onam. ओणमच्या वेळी रेसिंग बोट ज्या यूज केल्या जातात त्यांचं काय नाव होतं आपण आताच पाहिलेलं. Who will tell? Yes, Aisha. Snake boat. Chundans or snake boats. Okay. Next is water langars. Water langars. सांगा. Kanishka, put on your mic. Yes, Kanishka. Read. Food is. Yes, food is
Holi. I have asked what is langar. Food is served for free at community kitchen called as langars. Okay? Answer समजलेत सगळ्यांना? Everyone got the answers now? Yes or no? Write it in a chat box. Okay. Next, fill in the blanks. Options are given. Okay. Dash dash is the most important festival of Kerala. Dash dash is the most important festival of Kerala. Durga Puja, Sevaya, Rangolis, Onam. Vallabh? Onam. Yes, Onam. Next, dash dash is also celebrated as Navratri. You can check from options. Dash dash is also celebrated as Navratri. Kanishka? Durga Puja. Yes, Durga Puja. Third, on Eid ul Fitr, people eat a special dish called dash dash. On Eid ul Fitr, people eat a special dish called dash dash. Aisha? Sevai. Yes. Beautiful designs on the floor are called dash dash. Beautiful designs on the floor are called dash dash. Devang? Rangoli. Rangolis. Good. Next, which festival would you associate the following? Okay. Xmas tree. Xmas tree, which festival? Christmas. Do not put on your mic directly. Vallabh, Xmas tree? Christmas. Yes. Next, Dahi Handi. Dahi Handi, you will associate it with Devang? Jan- Janmashtami. Janmashtami. Good. Snake boat. Snake boat you will associate with Aisha? Onam. Onam. Ravana's effigy. Ravana's effigy you will associate it with Jidnyasa? Kanishka? Dashera. Dashera. Good. Next, Pichkari. Pichkari you will associate with Jidnyasa? Holi. Holy. Sevai you will associate it with Kanishka? Aisha? Navroz. Yun. Navroz. No, Navroz. Eid ul Fitr. Eid ul Fitr. Ras Garba? Ras Garba? Devang? Navratri. Navratri. Earthen lamps? Earthen lamps? Aisha? Diwali. Okay, Diwali. So you are able to write the answers now? Can you write answers to all the questions now? Tell me. Now, first standard and second standard. Second standard, you have to write question number 2.
Now, question number 2. Whoever is not having the workbooks, take a screenshot fast. All the other questions like question number 1 and 3 I will be posting on WhatsApp group as your homework. But for now you have to write this one. Question number 2. Teacher, fill in the blanks, ma'am. Yes, only fill in the blanks. Just now. Okay? Gretla. Yes, start writing. Second standard, start writing now. First standard, pay attention over here. First standard, sorry, second standard, start writing and make it fast, okay? We just have 15 minutes left. You have to start, write it very fast. मॅम काय लिहायचं? Fill in the blanks. मॅम माझ्याकडे बुक. मी आता स्क्रीनशॉट घ्यायला सांगितलं होतं जिज्ञासा. व्हॉट यू आर डुईंग देन? First standard, write your right or wrong. Riddhi, Yash, write question number 2, right or wrong. Okay, Riddhi, Yash, understood? Riddhi and Yash, put a message in chat box. Have you understood what you are going to do? Okay. Jignasa, I'm showing it again. You can take a screenshot now. Please pay attention while I'm telling. Only question number 2 you have to write over here. Okay, fill in the blanks. Other questions I will be posting as your homework. Then you have to write. Yes, done. Jignasa, have you taken? Yes, teacher. Okay, start writing. Start writing very fast. Within 10 minutes, you should be completed writing first and second standard. Within 10 minutes, you should be completed writing and showing me the book. Start writing and after completing, let me know in the chat box, okay?
Chalo, be fast. Have you completed first standard? First standard are having true or false, right or wrong to write, and second standard are having the fill in the blanks. Riddhi completed. Show me your book, beta. Okay. Okay, good. एकदा परत मला वाचून दाखव. तिन्ही तिन्ही राईट और रॉंग वाचून दाखव. We saw should they were on the football. Wrong. Yes. Wrong. We saw should keep our head our head our outside on the bus. Wrong. We Yes. should cross the road at the zebra crossing. Right. Yes, very good. Okay, Riddhi, you can leave the class. Bye bye. 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 Second standard, make it fast. Jidnyasa, Devang, Aisha, Kanishka, make it fast, beta. Aisha completed. Okay, show me the book. Okay, Aisha, can you read them now? Read them. Yes, teacher. Column Onam is the most important festival Hmm. of Kerala. Yes. Next. Durga Puja Hmm. is one also celebrated Hmm. as Navratri. Yes. Next. Third, on Eid ul Fitr, Hmm. people eat a Hmm. special dish called soyam, sivayam. Hmm. Fourth, beautiful design on the floor Hmm. and are called rangoli. Yes. Next. Done? Okay. Next, Kanishka. Yes. Okay, Kanishka, show me the book. Okay, read. Start reading, Kanishka. Yes. Onam is the Hmm. most important festival of Kerala. Yes. Durga Puja Hmm. is also celebrated as Navratri. Yes. On Eid Eid ul Fitr. Eid ul Fitr,
People eat a spy SPECIAL सेवई. Savoury dish called SW Special dish called सेवई. special dish for Savoury. Beautiful design on the floral are called rangolis. Okay. Jignasa Devang, have you completed? Yes, Jignasa Devang, have you completed? Tell me fast. No teacher. Which one you are writing? Yes, Jignasa, which one you are writing? Ma'am, third. Third. Okay, make it fast, beta. Devang, what about you? Devang? Okay, Aisha, Kanishka, you can leave, beta. Bye bye. Bye, teacher. Bye. Bye, teacher. Bye. आरुषचं लिहून झालंय का? फर्स्ट स्टँडर्ड आरुष, हॅव यू कम्प्लीटेड रायटिंग? Yes. शो मी युअर बुक. ओके, यू हॅव टू राईट इट इन अ नोटबुक. ओके आरुष, नोटबुक मध्ये लिहायचं आहे. Okay. आणि नेक्स्ट टाइम पासून क्लास थोडा लवकर जॉईन करायचा आहे, ज्यामुळे तू शिकवलेलं मिस नाही करणार. ओके. Yes. येस, यू कॅन लिव्ह नाव. Okay, second standard Jignasa and Devang, you can leave now as our time has completed. Okay, you can show me the book afterwards. Bye bye. Bye, ma'am. Bye.